पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जनसेवा सहकारी पतसंस्थेची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभा खिळीमेळीच्या वातावरणात पार पडली। संस्थेनं 11 वर्षांच्या वाटचालीत सातत्यानं नफ्यात राहून प्रगतीचा आलेख उंचावला आहे। सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेची दिवसागणिक प्रगती होत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। कोतोली इथल्या जनसेवा सहकारी पतसंस्थेची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी देवाप्पा मस्कर होते। यावेळी चेअरमन बाबासाहेब साळोखे आणि उपाध्यक्ष जालिंदर कांबळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सभासदांसमोर मांडला। संस्थेकडे 12.5 कोटी रुपयांच्या ठेवी असून 5 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे। संस्थेची वार्षिक उलाढाल 42 कोटी रुपयांची असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला 18 लाख रुपयांचा नफा झालाय। 11 वर्षांच्या वाटचालीत संस्था सातत्यानं नफ्यात राहिल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। मुख्य व्यवस्थापक संदीप वरपे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सभेत सादर केला। दरम्यान संस्थेसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल चेअरमन बाबासाहेब साळोखे यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। तसंच सभासदांच्या पाल्यांची विविध क्षेत्रात झालेली निवड आणि विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी केरबा पाटील, संचालक उत्तम लवटे, विलास पाटील, दगडू पाटील, संदीप मगदूम, अभिजित चौगले, प्रवीण साळवी, भारती अंगठेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते।